नमस्कार, माझं नाव मनोहर चौधरी. या मी तुम्हाला DG1च्या ॲप्लिकेशनमध्ये आपण आपला स्टॉक कशाप्रकारे चेक करतो ते मी तुम्हाला दाखवतो. हा DG1चा ॲप्लिकेशन दिलेला आहे आपल्याला. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर खाली तुम्हाला सगळ्यात खाली इन्व्हेंटरी टर्न असा एक ऑप्शन येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मॉडेल वाईज आयटम कोड दिलेला आहे. इथे तुम्हाला मॉडेल नंबर येतात. आता मी हायरचा प्रमोटर असलं तिथे मला पूर्ण हायरचे मॉडेल सगळे इथे शो होत आहेत. इथे ब्रँडचं नाव पण दिलेलं आहे बघा. त्याच्यापुढे गेले तिथे माझा ब्रांच कोड आहे. मी सध्या मुरबाड ब्रांचला आहे. तिथे माझा ब्रांच कोड पण दिलेला आहे. त्याच्यापुढे तुम्हाला कॅटेगरी पण दिलेलं आहे, जसं की LED आहे, रेफ्रिजरेटर आहे, वॉशिंग मशीन आहे. त्याच्यापुढे तुम्हाला कॅटेगरी पण दिलेली आहे. त्याच्यापुढे तुम्हाला हा मुवमेंट टाईप दिलेला आहे. मुवमेंट टाईपमध्ये म्हणजे याच्यामध्ये असा एखादा मॉडेल जो EOLला गेला असेल, म्हणजे आपण RAमध्ये गेला असेल तर याच्यामध्ये शो होतं. आता माझ्याकडे सध्या EOLला गेलेला एक पण मॉडेल नाही आहे हायरमध्ये. त्याच्यापुढे गेले तर इथं आपल्याला सेलिंग प्राईस दिलेली, जी की आपली बेस्ट प्राईस आहे, एकदम बेस्ट प्राईस दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे जो आपला आरोल सेट केलेला आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला आरोलमध्ये किती क्वांटिटी सेट केलेली आहे ते सगळं दिलेलं आहे इथे. त्याच्यापुढे आपल्याकडे आता सध्या आपल्या स्टोअरला सध्या क्वांटिटी किती आहे ती पण इथे दिलेली आहे. आता समजा माझ्याकडे इथे इथे वॉटर हीटरचा आरोलमध्ये 3 सेट केलेला आहे. इथे सध्या 2च दिसत आहेत. त्याच्यापुढे गेले तर आपल्याला पूर्ण स्टॉक इथे दिसतो. इथे आपण पूर्ण गोडाऊनचा आपल्या पुढे गेले तर इथं आपल्याला पूर्ण गोडाऊनचा स्टॉक याच्यामध्ये दिसतो आपल्याला. हा बघा, इथं आपण चेक करू शकतो गोडाऊनला किती पीस अवेलेबल आहेत. त्याच्यापुढे गेले तर आपल्या इथे करंट मंथमध्ये जे पण आपण सेल केलेले मॉडेल आहे, किती सेल केले ते पण इथे आपल्याला दिसतात लगेच. त्याच्यापुढे गेले तिथे लास्ट 2 मंथमध्ये, मागच्या 2 महिन्यामध्ये आपण कोणते मॉडेल किती क्वांटिटीमध्ये सेल केले ते पण आपल्याला इथे दिसून येतात. त्याच्यापुढे गेले इथे तर आपल्याला टोटल सेल दिसतो इथे. आता आपले जे पाठीमागच्या 90 दिवसामध्ये एक पण विकला गेला नसेल ते पण आपण इथे बघू शकतो. आता इथे बघू शकता तुम्ही, इथे माझा एक इथे बघा, इथे तुम्हाला टोटल सेल दिलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे 1 2 3, आता इथे समजा डमी आहेत, त्याच्यामध्ये माझ्याकडे टोटल 4 असे मॉडेल आहेत की ते पाठीमागच्या 90 दिवसामध्ये मुवमेंट झालेले नाही आहेत. तर यावर फोकस कर. थँक्यू. तो झाला मला ते इथेच दिलं तर